स्वागत आहे सर्वांचं आपल्या आजच्या खास व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ आपल्याला काहीतरी वेगळा नवीन सांगणार आहे आणि तुम्हाला आश्चर्य होईल, की याच्यामध्ये जे कंपॅरिझन केलंय, त्यामध्ये जे सर्वात महागडा आयटम आज आपण जे बाजारात घेतो, तो एक साधारण आयटम आहे आणि जी प्रत्येक जण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापरतो. या महागाईच्या काळामध्ये बघितलं तर आपण बरेचसे पदार्थ जसं तांदूळ झालं, गव्हाचे पीठ झालं, दूध झालं, डिझेल झालं, पेट्रोल झालं आणि जवळपास अ, सिनेमाचे तिकीट आपले झाले, चॉकलेट झाली, भेळपुरी झाली. हे सर्वच दिवसेंदिवस खूप महाग होत चालले. याच्यामागचं कारण पण असं आहे, की वाढती महागाई आणि लोकांची जी मागणी वाढली पदार्थांची, त्या मागणीनुसारच जवळपास भाव हे वाढत असतात. मग हेच भाव आज जे 2014 ला होते आणि 2024 ला आहेत, त्यांच्या कंपॅरिझन केलं तर आपल्याला खूप असं फार फरक जाणवला आणि आश्चर्य होईल, की या मागील 10 वर्षामध्ये जे बदल झालेत आणि जे भाव वाढलेत, ते खूप वेगळे आणि आश्चर्य करणारे असतील. त्यामध्ये प्रथम आपण बघितलं तांदूळ. तांदूळ हा दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येकालाच लागतो. तर तांदळाचे भाव हे 2014 ला जवळपास ₹20 ते ₹35 प्रति किलो होते आणि आज तेच तांदूळ जर आपण घ्यायला गेलो, तर ₹40 ते ₹45 प्रति किलो आपल्याला भेटतो. त्याचप्रमाणे गव्हाचे पीठ हे पण ₹25 ते ₹30 प्रति किलो भेटायचे. आज तेच पीठ आहे ₹60 ते ₹65 प्रति किलो प्रमाणे बाजारात आपल्याला भेटतं. हे झाले जीवनातले दैनंदिन जीवनामधली जी आपली आवश्यकता असते प्रत्येकाला आणि जी गरज असते त्यांचे भाव. त्यासोबतच दूध बघितलं तर दूध पण त्यावेळेस ₹40 ते ₹50 प्रति लिटर प्रमाणे भेटायचं. ते आज जवळपास ₹60 ते ₹70 प्रति लिटर प्रमाणे भेटतं. पेट्रोल झालं ₹60-65 प्रति लिटर होतं जेव्हा 2014 ला. आता हे जर कंपॅरिझन केलं तर आपल्याला असंच कळेल की 2014 ला जी सरकार होती आणि 2014 नंतर जी सरकार होती, त्या सरकार ची धोरणं होती ना, ती बदलली. त्यामुळे पण असं बरेच जण ठरवतील की महागाईमध्ये आणि याच्यामध्ये बराचसा फरक पडलेला दिसेल. पण बघायला गेलं तर इन्फ्लेशन हे असं असतं की वाढती लोकसंख्या, महागाई आणि जे केंद्र सरकार ठरवतं त्याप्रमाणे जे बँकांचे व्याजदर असतात त्यांच्यानुसारच आणि लोकांची जी खर्चाची ऐपत दिवसेंदिवस वाढत असते त्याप्रमाणे हे रेपो रेट आणि त्यानुसार इन्फ्लेशनचा रेट हे ठरलेला असतो. तसं बघितलं डिझेल पण जवळपास आपल्याला त्यावेळेस भेटायचं ₹50 ते ₹60 प्रति लिटर. आज डिझेल नाही नाही म्हणलं तर 90 ते ₹100 च्या मधातच आहे. त्यापेक्षा स्वस्त कुठेही डिझेल आपल्याला भेटणार नाही. आणि जर भेळपुरीची गोष्ट करायला गेलं तर भेळपुरी आपल्याला त्यावेळेस भेटायची जवळपास ₹30 ते ₹40 प्रति प्लेट. आज तीच भेळपुरी जर घ्यायला गेलं तर आपण ₹60 ते ₹80 आपल्याला प्रत्येकाला मोजावे लागतात. आणि एवढी महागाई झाल्यामुळं प्रत्येकजण जे साधारण एका रस्त्यावरच्या गाड्यावर खाणारा नागरिक होता, त्याला पण आज जवळपास भीतीचं वातावरण असतं, की जो एका प्लेटसाठी त्याला जे ₹30 ते ₹40 10 वर्षापूर्वी मोजावे लागत होते, ते आज जवळपास दुप्पट आणि त्यापेक्षाही जास्त झालेले आहेत. त्यानंतर चॉकलेटचा जर दर बघायला गेलं, तर चॉकलेट हे त्यावेळेस जवळपास 45 ते ₹55 मध्ये 100 ग्रामपर्यंत भेटायची. तीच आज 100 80 ते 100 च्या मधामध्ये जवळपास भेटते प्रत्येकालाच. पण हे चॉकलेट आणि ह्या झाल्या महागड्या वस्तू किंवा यांची तेवढी जीवनामध्ये आवश्यकता नसते प्रत्येकालाच आणि लोक हे फक्त आवडीनुसार घेतात. आणि यामध्ये खास करून तांदूळ झालं, गव्हाचे पीठ झालं, दूध झालं, हे जे दैनंदिन अ, आवश्यक पदार्थ असतात ते प्रत्येकालाच पाहिजेच असतात. त्यानंतर आपण बघितलं पॅरासिटामॉल गोळी, जी गोळी प्रत्येकानेच किंवा प्रत्येकालाच माहीत असेल की कोविडमध्ये सगळ्यात जास्त साधारण सर्दी, ताप आणि यावेळेस दिली जात होती. त्यांचं ब्रँड नेम वेगळं होतं, पण ती आता पॅरासिटामॉल गोळी जी ₹15 ला भेटायची. 15 गोळ्या. तर एक सॅकेट असायचं. एक सॅकेट म्हणजे एक पॉकेट. तेच जवळपास आज दुप्पट 35 पर्यंत किंवा 40 पर्यंत पोहोचलेलं आहे. त्याचप्रमाणे सिनेमाचे तिकीट आहे त्यावेळेस जवळपास ₹100 मध्ये एक साधारण तिकीट भेटायचं. आज ते साधारण तिकीट जर घ्यायला गेलं कोणी ₹200 ते ₹300 प्रत्येकाला मोजावे लागतात आणि जवळपास टूथपेस्ट जर बघितली आपण टूथपेस्ट ही अ, 2014 पर्यंत मला माहीत नाही किती जण वापरत होते. पण आज जवळपास प्रत्येक जणच वापरतो आणि टूथपेस्ट हे ₹100 ते ₹200 मध्ये जवळपास 100 ग्राम भेटायची. तीच टूथपेस्ट आज तुम्हाला जर घ्यायला गेलं तर ₹200 ते ₹400 च्या मधामध्ये भेटून जाते. हे झालं आपण कंपॅरिझन करायला गेलं या सगळ्या आयटममध्ये तांदूळ, गव्हाचे पीठ, दूध, पेट्रोल, डिझेल, चॉकलेट, सिनेमाचे तिकीट आणि जर टूथपेस्ट या सगळ्यांमध्ये आपल्याला असं आढळतं की सगळ्यात
महागाई वाढली ते टूथपेस्टमध्ये. आणि टूथपेस्टची महागाई ही साधारण कुणालाही कळलेली नसेल. कारण इन्फ्लेशनमध्ये एक कन्सेप्ट असतो जे श्रिंक इन्फ्लेशन म्हणतात. श्रिंक इन्फ्लेशनमध्ये काय असतं, की जेव्हा एखादी गोष्टीची महागाई वाढली तेव्हा त्या पदार्थाचं मूल्य हे तेवढं ठेवलं जातं. त्याचं प्रमाण हे कमी केलं जातं आणि ते इन्फ्लेशन ॲडजस्ट असतं. त्यामुळे बऱ्याच जणांना हे कळलं पण नसेल, की ते जे टूथपेस्ट 100 ग्राम घ्यायचे ₹100 मध्ये त्याचीच किंमत जवळपास अ, आज दुप्पट झालेली आहे. हां. तर एवढी महागाई ही आपल्याला मागील 10 वर्षामध्ये दिसायला येते. तर तुम्ही कोणतेही महाग-महाग पदार्थ आणि आवश्यक गोष्टी वापरता यामधले, ते कमेंट करून जरूर कळवा आणि तुम्हाला काय वाटतं या महागाईबद्दल? ते पण मला सांगा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. आणि चॅनल जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. आणि पुढील असेच आवश्यक असे आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला जर बघायचे असतील तर सोबतच बेल आयकॉनला पण दाबा. धन्यवाद.